आत्ताच्या सामन्यासाठी पंचांचं काम पाहतील ते मंगेश उर्फ पप्पू वाडळे आणि मचिंद्र काळे. आत्ताचा होणारा सामना कातोबानात 11 विरुद्ध शिवप्रेमी पवारवाडी. नाणेफेक जिंकून कातोबानात 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. चला, शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून पहिली जोडी मैदानात पाठवा. शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून पहिली जोडी मैदानात ओमकार पवार आणि अण्णा झेंडे यांच्या रूपात. बस की म्हणते दाब ना लय दुखते दाब व्हायचं चांगलं दोन्ही हाताने. अरे हळू गुरागत नको दाब हळू. हा तसं कर कर कर. हा चांगलं. अरे बोट नको राहू असं पूर्ण हाताने पूर्ण बास बनते. धन्यवाद. पंचांना विनंती आहे सामना त्वरित चालू करून घ्या. 5 षटकांचा सामना राहील. 2 षटकांचा पॉवर प्ले. पंचांचं काम पाहणार आहेत ते पप्पू वाडळे आणि मचिंद्र काळे. पहिले षटक घेऊन आले ते ओमकार कटके. त्यांचा सामना करतील अण्णा झेंडे. लेग साईडच्या दिशेने गॅपमध्ये मारलेला अण्णाने फटका यावरती एकदा पळून सहजरित्या पूर्ण. चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार अण्णा यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवरती चौकाल गेल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल ओमकार यांच्याकडून. ओपनिंग जोडी अण्णा आणि ओमकार यांच्या रूपात शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून मैदानात. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मारलेला हा पंच यावरती. आत्ताचा ठीक आहे. थर्ड अंपायर चेक करा. चेक करून तुम्हाला त्वरित निर्णय कळवतो. चौकार. आत्ताचा चौकार. धावसंख्या झाली ती 8. लागोपाठ 2 चौकार. पाहूया चौकारांची हॅट्रिक होते का अण्णा यांच्याकडून. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल कातोबानात 11 संघाकडून.
2 चौकारांनंतर हा निर्धाव चेंडू ओमकार यांच्याकडून. षटकार चौकार मारण्याचा अण्णा यांचा पूर्ण प्रयत्न. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आले ते ओमकार कटके. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 8. बिनबाद 8. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या प्रकारे मारलेला अण्णा यांनी हा फटका पुढं एकदा पळून सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, त्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 9. बिनबाद 9. काय माहित कोण नेली. पंचांचं काम पाहतायत ते मचिंद्र काळे आणि पप्पू बाडळे. आता स्ट्राइक वरती ओमकार पवार. ओमकार कटके यांचा सामना करतील ओमकार पवार. पहिले षटक चालू. धावसंख्या आहे ती 9. वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत पुन्हा 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 10. बिनबाद 10. चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका आणि यावरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 13. 14. 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 14. थोडंसं महागडे षटक ओमकार यांचं. पॉवर प्लेचा चांगल्या प्रकारे फायदा उठवतोय तो शिवप्रेमी पवारवाडी संघ. पाहूया दुसरं षटक घेऊन, आणि दुसरं षटक घेऊन आले ते बाबू पवार. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते बाबू पवार. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला हा फटका यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने, आणि चौकार. 100% समर्पण फिल्डर कडून, मात्र शेवटी चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 18. बिनबाद 18. चांगल्या प्रकारची फटकेबाजी अण्णा झेंडे यांच्याकडून.
नव्हतं मग काय लगेच जेवण आलो. दोघं आले. हॅलो. पुढील बॅट्समन मैदानात. आउट कोण झाले? हे घेऊन जा. कुणाची मॅच आहे? प्रतीक पवार. बाबू यांचा सामना करेल तो प्रतीक. बाबू तो प्रतीक. आणि उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. प्रतीक यांना काही समजलेलं नाही. अरे ते दोघं बसले हिंडत वाटतं. मग प्रदीप झेंडे यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. बाबूचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रतीक. पप्पांचा उत्कृष्ट अशी फिल्डिंग. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पोहोचती 19. किती ओव्हर आहे? दुसरे षटक चालू. धावसंख्या पोहोचती 19. बसायचे प्रश्न. बाबूचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रतीकाने उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि उत्कृष्ट असा षटकार. धावसंख्यात 6 ने वाढ. धावसंख्या पोहोचते 25. इथे लिहित जा ना. 1 बाद 25. शिवप्रेमी 11 यांनी रनांचा ज्या पद्धतीने पाऊस पाडलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी राहिलेले फॉर्म फी पण जमा करायचे. अर्ध्यातच सामना थांबवण्यात येईल. नाही तर आयोजकांचं म्हणणं आहे, नाही तर त्यावरती व्याज लावण्यात येईल. बॉलाप्रमाणे व्याज. सिरियसली आता अर्ध्यात फी जमा करा. पुढील षटक घेऊन आलाय ते मुन्ना. मुन्नाचा सामना करेल तो अण्णा. मुन्ना तो अण्णा. अण्णा तो मुन्ना. कोण? अरे पाद्याने काय इथं फिरतात रोडला. सामना लवकरात लवकर खेळायचा आहे. स्कोर झालाय 25 ना. 25. तिसरे षटक चालू. किती पहिले कोणी टाकले? निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अण्णा यांना काही समजलेला नाही. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन करतात ते मुन्ना. पण मुन्नाचा पुढील चेंडू सामना करेल. अण्णा यांनी उत्कृष्ट टोलवलेला चेंडू गॅप मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उत्कृष्ट असा थ्रो. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावावर समाधान करावं लागेल ते शिवप्रेमी 11 संघाला. धावसंख्या पोहोचते 27. 1 बाद 27. तिसरे षटक चालू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अण्णा यांना काही समजलेलं नाही. मुन्नाचा पुढील चेंडू. मुन्नाचा पुढील चेंडू सामना करेल अण्णा. अण्णा यांनी टटकवलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. 1 धावावर समाधान मानावं लागेल ते शिवप्रेमी 11 पावरवाडी संघाला. धाव संख्या किती येईल ना? 1 रन. किती झाले? 28. उत्कृष्ट लेखनिकचे काम करतात ते दादासाहेब गायकवाड. एक
नाही आता नाही थांब असू दे थांब ग्राउंड मध्ये नाही थांबवा मॅच काय नसतं मग पैसे उरव द्यायला लागते उत्कृष्ट असा कॅच बाबू यांचा प्रतीक जेलबाद झालेले त्यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेले आहेत ते अनिकेत काळे दाडाडीचे प्लेयर अनिकेत काळे श्रीराम काळेवाडे आणि प्रताप नाना इलेव्हन या दोन्ही संघाच्या कप्तानांनी स्टेजपाशी संपर्क साधायचा आहे अनिकेत काळे थांबवायचे फॉर्म पे एंट्री झाले आणि थोडा मिस झालेला आहे एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे बघू काय होते आणि रनआउट धाव संख्या पोहोचते 42 शिवप्रेमी पवारवाड यांनी फॉर्म फी जमा करायचे अन्यथा मॅच सुरू करण्यात येणार नाही कप्तान कोण अंपायर कोण आहे अंपायर कोण आहे नाही बरोबर आहे आणि शिवप्रेमी पवारवाड यांनी फॉर्म फी जमा करायचे अन्यथा मॅच सुरू करण्यात येणार नाही हा पप्पू हा सामना चालू करू नका फी आल्याशिवाय श्रीराम काळेवाडी आणि प्रताप नाना इलेव्हन यांनी टॉस करण्यासाठी स्टेज पाशी यायचंय अंपायरने मॅच मध्ये जायचंय प्रमोद सर आणि काय नाव आहे त्यांचं वायदंडे सर श्रीराम काळेवाडी आणि प्रताप नाना इलेव्हन यांनी टॉस करण्यासाठी ग्राउंड वरती यायचंय कसलं त्याने घेतलंय सार्थक पवार यांनी टेस्टचे संपर्क साधायचा आहे उत्कृष्ट जेल घेतल्याबद्दल मच्छिंद्र पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते ओंकार सार्थक पवार यांनी बक्षीस घेण्यासाठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे या इथं पुढे नवीन बॉल काय आज जाते जा की त्याला सांगितलं सार्थक पवार यांचा सत्कार योगेश बाळाकाळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे उत्कृष्ट झेल घेतल्याबद्दल त्यांना किती रुपये दिलेत 300 दिसतात मला तर 300 रुपयाचे पारितोषिक दिलेले आहे आणि शिवप्रेमी इलेव्हन यांनी फॉर्म फी जमा करायची अन्यथा सामना चालू केला जाणार नाही टॉस उडवा शुभम उडव हे काय
काय नाव आहे त्याचं? श्रीराम काळेवाडी यांनी टॉस उडवण्यासाठी स्टेज पाशी यायचंय. का आम्हाला काय सांगा ना. मॅच झाले कोण देत का? तुला का काय इकडे. विशाल पवार यांचे आगमन. श्रीराम काळेवाडी यांनी टॉस उडवण्यासाठी यायचंय. काय त्यांनी काय सांगितलं? आत गेली. फॉर्म पे जमा करा अन्यथा सामना चालू करण्यात येणार नाही. तुम्हाला आता खात्यातून दे खात्यातून दे की. श्रीराम काळेवाडी यांनी टॉस तर करून जा. मच्छिंद्र प्रदीप सतपळे. अरे पवारवाडीचे कॅप्टन आलेत तुम्ही या. मला कपडे बदलायला लावले तर फिल्डिंगला जा की. शिवप्रेमी 11 यांनी फॉर्म पे जमा करायचे. नको नाव काय घ्यायचे टीमने द्या. श्रीराम काळेवाडी संघाने एक प्लेअर पाठवा ना टॉस उडवण्यासाठी. आहेत का रे? 5 मिनिटात या नाही तर काय राहू. आम्हाला गरज असल्या सारखं बोलवायला लागते.
स्वरूपाचा चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या पोहोचते इकडं नाही हे दिली का, धावसंख्या पोहोचते 7. काय उत्कृष्ट चटकवलेला चेंडू, धावसंख्येत 4 ने वाढ, धावसंख्या पोहोचते 11. पहिले षटक चालू. प्रताप नाना 11 संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. सचिनचा पुढील चेंडू, सामना करेल तो ओंकार आणि वाईट स्वरूपाचा चेंडू, धावसंख्यात 1 ने वाढ, धावसंख्या पोहोचते 12. बिनबाद 12. पहिले षटक चालू. उत्कृष्ट फलंदाजीचं काम करतात ते ओंकार कटके. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू आणि 4 धावा, धावसंख्या पोहोचते 16. बिनबाद 16. चेंडू आणा शोधून, सहकार्य करा. बिनबाद बिन चेन इन मिन चेन टिडिन टिन. उत्कृष्ट बॅटिंग करतात ते ओंकार कटके. फास्ट मॅच फास्ट मध्ये चालू ठेवा. चेंडू रिटर्न, चेंडू शोधून आणल्याबद्दल आयोजकांकडून सहर्ष स्वागत, काय म्हणते रे, आभारी आहे मंडळ, आपला आभारी आहे. तर आपण कसं सांगणार. सचिनचा पुढील चेंडू, सामना करेल तर ओंकार आणि वाईड स्वरूपाचा चेंडू, धावसंख्यात 1 ने वाढ, अतिरिक्त स्वरूपाची धाव, धावसंख्या पोहोचते 17. पहिले षटक चालू. अतिशय महागडे षटक म्हणावे लागेल ते पवारवाडी संघाचे. सचिनचा पुढील चेंडू, सामना करेल ओंकार आणि पुन्हा एकदा उलट्या पद्धतीने आणि थोडा कॅच सुटलेला आणि मिस फिल्डिंगच्या स्वरूपात 2 धावा. उत्कृष्ट असा थ्रो, 2 धावा पूर्ण, धावसंख्या पोहोचते 19. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 19. झेल घेतला असता तर 101 रुपयाचा पारितोषिक होतं. नाव नाही समजलं पण होतं. उत्कृष्ट फिल्डर अमोल क्षीरसागर. आपल्याला काय कळणार. पुढचे षटक घेऊन आले ते प्रतीक. वैयक्तिक पहिले, संघाचे दुसरे षटक टाकतायत ते प्रतीक. प्रतीकचा सामना करेल तर ऋत्विक मुन्ना. ऑफ साइडच्या दिशेने चटकवलेले चेंडू, 1 धाव सहजरित्या पूर्ण, फिल्डर बॉलच्या मागे आणि उत्कृष्ट पद्धतीची फिल्डिंग, 2 धावा सहजरित्या पूर्ण, मिस फिल्डिंग, 3 धावा सहजरित्या पूर्ण, धावसंख्या पोहोचते 22. दुसरे षटक चालू. प्रतीक यांची उत्कृष्ट अशी बॉलिंग, मुन्नाची आणि ओंकार यांची उत्कृष्ट अशी बॅटिंग. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. नेट टू 43 रन्स. प्रतीकचा पुढील चेंडू, सामना करेल तो ओंकार आणि स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपाचा मारलेला एअर आणि पिलेंज गचाळ क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. धाव संख्या पोहोचते 26. बिनबाद 24. दुसरे षटक चालू. प्रतीकचा पुढील चेंडू, सामना करेल तो ओंकार आणि ओंकार यांनी मागे पटकवलेला चेंडू. बघूया काय होतं इथे. 1 धाव सहजरित्या पूर्ण आणि 4. अनिकेत यांचे खूप कष्ट पण अडवण्यात नाकाम राहिले ते अनिकेत. आणि
धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचते 30. बिनबाद 30. अतिशय महागडे षटक. दुसरे देखील 30 रन. धावसंख्या पोहोचते 30. 30. धावसंख्या पोहोचते 30. प्रतीकचा पुढील चेंडू. सामना करेल तो ओंकार. दुसरे षटक चालू. आतापर्यंत 11 धावा खर्च केलेत ते प्रतीक यांनी. प्लेट केल स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. उत्कृष्ट असा थ्रो. धावसंख्या पोहोचते 31. दुसरे षटक चालू. प्रतीकचा पुढील चेंडू. सामना करेल मुन्ना. मुन्ना यांनी चटकवलेला चेंडू. उत्कृष्ट असा शॉट आणि षटकार. षटकार बॉल ना किती एवढा. प्लेअरने थोडस जायचंय. बॉल आणायचंय. काय अडचण नाही. 37. धावसंख्या पोहोचते 37 ना. 37 जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. फिल्डरांनी सहकार्य करायचे. काय काय त्यांची झाले ना. नाही त्यांची राहिले. कुठे बॉल दिसनाच काय मला तर. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 39. 37 रन झाले. 39 झाले. 43 काय का. 4 धावांची जरूरत कातोबनात 11 संघाला. पीपीचा प्रथम चेंडू. सामना करेल तो ओंकार. 4 धावांची गरज आणि 1 धाव पूर्ण. थोडा अडथळा. नैसर्गिक अडथळ्यामुळे. नैसर्गिक नाही बनवलेला आहे. 3 धावांची गरज कातोबनात 11 संघाला. जेवढे लवकर जिंकताल तेवढा रन रेट मध्ये बदल होतील. लेग वाईज स्वरूपात 1 धाव पूर्ण. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मिस फील्ड. प्रवीण यांचा पुढील चेंडू. सामना करेल तो ओंकार आणि चटकलेल चेंडू. षटकार. विन टू कातोबनात 11. आयोजकांनी प्रवीण पवार यांच्याकडून फॉर्म फी जमा करायचे. ते जावा की धर आता. तुम्ही तर मागत नाही. मागतोय तर धरू का.